Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे पोट विकार, ज्याच्यामध्ये विशेष करून आपण ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, आतड्याचे विविध आजार, ज्यामध्ये विशेष करून आपण कोलोरेक्टल कॅन्सर किंवा त्याच अनुषंगाने असणारे गुदमार्गाचे आजार, ज्याच्यामध्ये विशेष करून पाईल्स फिशर्स फिशुला म्हणजेच मूळव्याध भगंदरसारखे आजार येतात, आणि याच अनुषंगाने हर्निया, गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजे पित्ताचे खडे किंवा अपेंडिसायटिस सारखे असणारे ॲक्यूट इलनेसेस ह्याविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत. प्रख्यात लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जन असणारे डॉक्टर रोहित शूल सरांकडनं. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर रोहित शूल सरांची. नमस्कार सर. हॅलो. डॉक्टर रोहित शूल सर हे प्रख्यात कन्सल्टंट लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जन आहेतच, पण मला आवर्जून सांगायचं वाटतं की गेल्या 20 वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. हजारो रुग्णांना त्यांनी आजपर्यंत बरं केलेलं आहे. सध्या डॉक्टर रोहित शूल सर हे विशेष करून हिलिंग हँड क्लिनिकमध्ये कार्यरत आहेत, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला सर्व प्रकारच्या या आजारांसाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत. मला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व प्रेक्षकांना आवर्जून सांगायचं वाटतं की हिलिंग अँड क्लिनिकचे फाउंडर आणि डायरेक्टर असणारे डॉक्टर अश्विन पोरवाल सरांनी आता एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या गुदमार्गाच्या आजारांसाठी आणि त्याचप्रमाणे हर्निया आहे, व्हेरिकोज वेन सारखे आजार आहेत, यासाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि हे अतिशय नवीन स्वरूपाचे उपचार जे अतिशय सुरक्षित, आरोग्यदायी, प्रभावी आहेत, हे सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देण्याचं श्रेय हे डॉक्टर अश्विन पोरवाल सरांना जातं. महाराष्ट्रामध्ये पहिली स्टार सर्जरी करण्याचा बहुमान हा डॉक्टर अश्विन पोरवाल सरांना जातो. त्याच अनुषंगाने सर्वात जास्त स्वरूपाच्या पाईल्स किंवा मूळव्याधीवरचे उपचार करण्याचा बहुमान सुद्धा डॉक्टर अश्विन पोरवाल सरांनी मिळवलेला आहे. तर या अनुषंगाने जरूर मला डॉक्टर अश्विन पोरवाल सरांची एक एव्ही आपल्या सर्वांना दाखवायला आवडेल. हिलिंग हँड्स क्लिनिकच्या माध्यमातून पाईल्स, कॉन्स्टिपेशन, फिस्टुला, व्हेरिकोवेन्स, व्हजायनल प्रोलॅप्स अशा अवघड जागेच्या दुखण्यांवर आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे हजारो रुग्णांच्या वेदनेला आराम मिळाला आहे आणि जगण्याला नवा आनंद. आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टर अश्विन पोरवाल यांना 2015च्या मानाच्या दादासाहेब फाळके अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन हेल्थ केअर याने गौरवण्यात आले आहे. तसेच JITO अर्थात जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन या वतीने दिल्या जाणाऱ्या 2016च्या प्राईड ऑफ पुणे ॲज अ यंग एंटरप्रेनर या पुरस्कारानेही डॉक्टर अश्विन पोरवाल यांच्या या कार्याला सन्मानित करण्यात आले आहे. मेरा नाम विशंबर दयाल है, मैं जयपुर राजस्थान से हूँ. So I got information and recommendation of Dr. Ashwin Porwal. I got my first surgery on 12th of July. After almost 2.5 months of follow-up and proper medicine checkups. Thank you so much Healing Hands and Dr. Ashwin Porwal and entire team of HSC for this kind of job and support for me. Thank you so much. डॉक्टर अश्विन पोरवाल सरांना त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीबद्दल अनेकविध प्रकारचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेले आहेतच, पण मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांना प्राईड ऑफ पुणे अवॉर्ड आणि वैद्यकीय क्षेत्रातील दादासाहेब फाळके अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. विशेष करून हिलिंग अँड क्लिनिक सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी गरजू रुग्णांना ट्रस्टद्वारे मदत केली जाते. विशेष करून मला सांगावंसं वाटतं की हिलिंग अँड क्लिनिक हे संपूर्ण महाराष्ट्राच्या बरोबरीने देशात आणि परदेशातही सेवा देत आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष करून पुणे, मुंबई, त्याच अनुषंगाने आपल्याला ठाणे, वाशी, नाशिक, बेळगाव, कोल्हापूर आणि लातूर या ठिकाणी सेवा मिळणार आहे. विशेष करून पुण्यामध्ये 10हून अधिक शाखा आपल्याला उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये टिळक रोड, कोथरूड, बाणेर, वानवडी, पिंपरी चिंचवड, दिघी, चाकण, उंडरी, हिंजेवाडी, कात्रज सर्वत्र आपल्याला सेवा उपलब्ध आहे. पण याच्या पुढे जाऊन आपल्याला व्हिडिओ कन्सल्टेशन आणि ऑनलाईन सल्ला ग्रामीण भागातील रुग्णांसाठी विशेष करून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा आजार असो आपल्याला निराश होण्याची गरज नाही. आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघता. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं वाटतं की आता हिलिंग हँड क्लिनिकमध्ये आपल्याला विशेष करून हर्निया हा जो आजार आहे ज्याच्यामध्ये वारंवारता आपल्याला दिसते, सो ह्या आजारासाठी नवीन 3D मेशचे उपचार जे दुर्बिणीद्वारे केले जातात हेही आपल्याला आता डॉक्टर रोहित शूल सरांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध आहेत हिलिंग हँड क्लिनिकमध्ये. तर सर्वप्रथम डॉक्टर रोहित शूल सर, माझा हाच प्रश्न आपल्याला आहे की हर्नियाविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि कशा रीतीने ह्यामध्ये हे नवीन उपचार त्यांना फायदेशीर ठरू शकतात, काय सांगता येईल?
हर्निया सोप्या भाषेत सांगायचं झालं तर स्नायूंमध्ये एक प्रकारची खिडकी तयार होते आणि त्यामधनं आतडे जे आहेत ते त्या खिडकीतनं आत बाहेर करत राहतात. हर्नियाचे विविध प्रकार आहेत. बेंबीच्या पाशीचा हर्निया ज्याला अंबिलिकल हर्निया म्हणतो किंवा जांघेतले हर्निया ज्याला इंग्वायनल हर्निया म्हणतो, हे सर्वात कॉमन हर्नियाज आहेत. तर जेव्हा हर्नियाचे पेशंट्स ओपीडीमध्ये येतात तर मोस्ट कॉमनली त्यांना पोटामध्ये दुखणे किंवा जांघेमध्ये सूज येणे किंवा पोटावरती सूज येणे असे त्यांचे सिम्पटम्स असतात. तर त्याचं अचूक निदान महत्त्वाचं आहे. तर शस्त्रक्रिया ही हर्नियासाठी सोल्युशन आहे. तर कन्व्हेन्शनली जी ओपन सर्जरी व्हायची त्याच्यामध्ये हर्नियाच्या ठिकाणी 4 ते 5 सेंटीमीटरचा मोठा इन्सिजन घेऊन ही शस्त्रक्रिया केली जायची. त्याच्यामधनं पेन भरपूर असायचं, रिकव्हरी टाईम जास्त असायचा. तर लॅप्रोस्कोपिकली ही सर्जरी करण्याचं असं ॲडव्हान्टेज आहे की जिथे हर्निया आहे त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचा कट किंवा इन्सिजन घेतला जात नाही. 3 ते 4 छोट्या होल्समधनं ही अख्खी शस्त्रक्रिया पार पडते आणि अचूक निदान इवन इफ इट इज मिस्ड ऑन सोनोग्राफी, ती डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी म्हणजे जेव्हा आपण दुर्बीण आतमध्ये टाकून बघतो तेव्हा हर्नियाची साईज किती आहे, त्याच्यामध्ये काय अडकलं आहे, त्याच्यामध्ये काय कॉम्प्लिकेशन झालेलं आहे, हे आपल्याला अचूक निदान त्याच्यामध्ये होतं. तर डायग्नोस्टिक लॅप्रोस्कोपी केल्यानंतर आपण हर्नियाचं साईट आयडेंटिफाय केल्यानंतर प्रथम आपण जो हर्नियाची पिशवी आहे ती काढून टाकतो आणि जिथे डिफेक्ट झालेला आहे तो डिफेक्ट आपण क्लोज करतो. तर ह्यासाठी आपण पूर्णपणे दुर्बिणीतनं याची प्रोसिजर पार पाडतो आणि तिथे खूप मसल विकनेस असल्यामुळे ओन्ली विथ ॲनाटॉमिकल क्लोजर म्हणजे फक्त टाके घेऊन बंद केल्यामुळे पण हा हर्निया परत होऊ शकतो. तर तो होऊ नये यासाठी आपल्याकडे एक स्पेशलाइज्ड मेश आहे ज्याला आपण 3D मेश म्हणतो. इट इज ऑफ अ कॉन्फिगरेशन ऑफ द ॲब्डॉमेन. जसा हर्नियाचा डिफेक्ट आहे त्याला कव्हर करण्यासाठी ही पॉलिप्रोपिलीन नावाच्या मटेरियलची एक जाळी किंवा मेश असते आणि ती आपण हर्नियाच्या साईटच्या तिथे इम्प्लांट करतो आणि ती इम्प्लांट केल्यानंतर आपण ते हर्नियाची शस्त्रक्रिया कंप्लीट करतो. तर तो जो इम्प्लांट आहे तो हळूहळू शरीरामध्ये इंटिग्रेट होतो आणि त्यामुळे त्या एरियाला जो हर्नियाचा डिफेक्ट आहे तिथे इट क्रिएट्स अ काइंड ऑफ अ डॅम ज्याच्यामुळे हा हर्निया परत होत नाही. तर ही शस्त्रक्रिया कम्प्लिटली सेफ आहे आणि ह्या शस्त्रक्रियेमुळे पेन कोशंट पेशंटला खूप कमी असतो कारण जे टार्गेट ऑर्गन आहे जिथे हर्निया आहे तिथेच फक्त आपण कट घेऊन किंवा तिथेच फक्त आपण शस्त्रक्रिया करतो. आजूबाजूच्या एरियाला त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारचा डॅमेज होत नाही. हर्नियाची ट्रीटमेंट दुर्बिणीतनं केल्याचं ॲडव्हान्टेज हे आहे की पेशंटला पेन खूप कमी असतं. डिस्चार्ज नंतर पेशंट आपल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज पूर्ववत करू शकतो. त्यामुळे ही शस्त्रक्रिया अतिशय सेफ असते आणि परत हर्नियाची पॉसिबिलिटी इज नेग्लिजिबल. माझं नाव जयवंत गाडी. ॲक्च्युली आमच्या कंपनीतल्या काही लोकांकडनं मला क्लिनिकविषयी कळलं. हर्निया प्रॉब्लेम होता. बुधवारी 8 तारखेला ॲडमिट व्हावं लागलं सकाळी 7:30 वाजता. 8पर्यंत मला वाटतं ऑपरेशन झालं आणि 4 वाजता 4:30पर्यंत मी घरी जाऊ शकलो. लेझर ट्रीटमेंट केली गेली आणि पेन बिलकुल 0 होतं. ॲक्च्युली जाताना सुद्धा मला काय जाणवलं नाही. ट्रीटमेंट वॉज व्हेरी गुड. नो पेन. मेडिसिन्सचा इफेक्ट वगैरे एकदम छान होता. हिलिंग हँड टेक्स केअर ऑफ पीपल व्हेरी वेल. ही हिलिंग हँड क्लिनिकमध्ये विशेष करून महिलांसाठी, स्त्रियांसाठी विशेष ओपीडी निर्माण करण्यात आलेली आहे. कारण गुदमार्गाचे आजार ज्याच्यामध्ये पाईल्स, फिशर्स, फिशुला किंवा मुळव्याध भगंदरसारखी समस्या आहे किंवा मासिक पाळीशी निगडीत समस्या असो, स्त्रिया ह्या बऱ्याचदा संकोच करतात डॉक्टरांकडे जाण्यासाठी. तर त्यांना विशेष करून या ठिकाणी अतिशय सहजरित्या हे सर्व उपचार मिळावेत, कोणताही संकोच न होता यासाठी खास करून फिमेल ओपीडीची या ठिकाणी फिमेल क्लिनिकची सुरुवात ही हिलिंग अँड क्लिनिकमध्ये करण्यात आलेली आहे. या क्लिनिक अंतर्गत आपल्याला या ठिकाणी सर्व महिला म्हणजे नर्स असोत किंवा डॉक्टर्स असोत, सर्व महिला डॉक्टर्स आपल्याला या ठिकाणी संपूर्ण उपचार करणार आहेत. आणि अशाच या ठिकाणच्या फिमेल प्रॉक्टॉलॉजिस्ट असणाऱ्या डॉक्टर लीना ढोले मॅडम आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. डॉक्टर लीना ढोले, आवर्जून मला सर्व प्रेक्षकांसाठी विचारावंसं वाटतं की एकंदरीतच मुळव्याध भगंदर किंवा पाईल्स, फिशर, फिशुलाच्या ह्या ज्या समस्या आहेत याविषयी आमच्या प्रेक्षकांना आपण काय सांगाल?
मूळव्याध म्हणजे शौचाला जाताना जेव्हा रक्तस्राव होतो किंवा बाहेर रक्तवाहिन्या फुगतात याला मूळव्याध म्हणतात. फिशर ज्यावेळी तिथे जखमा होतात आणि रक्तस्राव होतं त्यामध्ये तीव्र वेदना होतात त्याला फिशर म्हणतात. आणि भगंदर म्हणजे तिथे एक इन्फेक्शन किंवा पू तयार होतो असा हा भगंदर असतो. या तिन्ही आजारांसाठी हिलिंग हँड्समध्ये आमच्या इथे सर्वोत्तम उपचार उपलब्ध आहेत. ग्रेड 1 आणि ग्रेड 2मध्ये बरेच आमचे पेशंट्स 50% पेशंट आमच्या औषधांनी पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्यामध्ये आम्ही ॲनोव्हाकेच टॅबलेट, स्प्रे, कॉन्स्टॅक ज्याने पोट साफ होतं ह्या सगळ्या औषधांनी त्यांना बराच फरक पडतो. ग्रेड 3 आणि ग्रेड 4मध्ये शस्त्रक्रियाची गरज लागते. काही ग्रेड 3 लेझरने किंवा काही ग्रेड 3 आणि ग्रेड 4 आपल्याला स्टेपलर सर्जरी किंवा MIPH आमची जी शस्त्रक्रिया आहे त्याने त्यांना पूर्णपणे आराम मिळतो. अशा ज्या आमच्या लेझर आणि स्टेपलर सर्जरी आहेत यामध्ये कोणत्याही प्रकारचा ताबा जात नाही, म्हणजे मोशनवरचा कंट्रोल जात नाही, रक्तस्राव होत नाही, टाके नसल्यामुळे पेशंट सेम डेपासून चालू फिरू शकतो, जेवण घेऊ शकतो, दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून ते ऑफिसला पण जाऊ शकतात. तर जर आपल्याला अशा प्रकारचा आजार असेल तर वेळ न घालवता तुम्ही हिलिंग हँड्सला येऊन याचं योग्य अचूक निदान करून त्यावरती उपचार घेऊ शकता. तसेच महिलांसाठी आमच्या इथे विशेष OPD ठेवलेली आहे. आमची एक स्पेसिफिक फिमेल प्रॉक्टोसर्जन्सची टीम आहे जी त्यांना थ्रू आउट स्टार्ट टू एंड गाईड करते. तर स्त्रियांना जर हा त्रास असेल तर संकोच न करता हिलिंग हँड्सला येऊन त्याचा अचूक निदान करून त्यावरती उपचार घ्या. फिशर या आजारामध्ये गुदद्वारी जखमा होतात, त्यामुळे त्यांना भरपूर तीव्र वेदना होतात आणि रक्तस्राव होतो. यासाठी हिलिंग हँड्समध्ये आमच्या इथे लेझर सर्जरी पण आहे आणि बरेच इनिशियल स्टेजचे जे फिशर किंवा जखमा आहेत त्यांना आपण औषधांनी पण कव्हर करू शकतो. भगंदर हा आजार एक प्रकारचं इन्फेक्शन असतं, म्हणजे गुदाद्वारे ते इन्फेक्शन सुरू होऊन बाहेर गुदद्वाराच्या शेजारी एक बेंडसारखं किंवा गाठ तयार होते ज्याच्यातून पूचा स्त्राव होऊ शकतो. बरेच वेळेला जेव्हा पू स्त्राव होतो किंवा जेव्हा दुखतं तेव्हा आपल्याकडे पेशंट येऊन ह्याचा निदान करून घेतात. परंतु बरेच वेळेला फिस्टुला किंवा भगंदर हा आजार सायलेंट स्टेजमध्ये असतो. पेशंट्सना वाटतं की पू पूर्ण निघाला आहे तर ते पूर्णपणे बरं झालेलं आहे, पण असं नसून तो सायलेंट स्टेजमध्ये असून त्याला औषधं नसून त्याला शस्त्रक्रिया हाच एक उपाय ठरतो. हिलिंग हँड्समध्ये आम्ही ह्यासाठी लेझर सर्जरी करतो ज्यामुळे त्यांना पुन्हा हा आजार होत नाही. कुठलाही स्नायूंवरती कट्स किंवा टाके आपण घेत नाही, त्यामुळे कंट्रोल जात नाही आणि सेम डे पेशंट चालू फिरू शकतो, जेवण करू शकतो, त्यांचं नॉर्मल रुटीन नेक्स्ट डेपासून सुरू करू शकतो. तर हिलिंग हँड्सला येऊन अचूक निदान करून घेऊन भगंदर लवकरात लवकर आपण बरा करू शकतो. मैं 2019 से पेरी साइनस फिस्टुला से सफ़र कर रहा था. फिर मैं पतंजलि गया तो वहाँ डॉक्टर ने कहा मुझे कि तुम हीलिंग हँड्स क्लिनिक जा पुणे में, वहाँ पे डॉक्टर अश्विन सर तुम्हें अच्छे से हीलिंग कर देंगे तुम्हारे घाव का. तो मैं यहाँ आया, उसके बाद उन्होंने ऑपरेशन किया और आज वो पूरा सही तरीके से सक्सेस हो चुका है. मैं 100% ठीक हूँ. आणि केवळ गुदमार्गाचेच आजार नव्हे तर या अनुषंगाने मूत्रमार्गाचे आजार ज्याच्यामध्ये किडनी स्टोन, प्रोस्टेटसारखी समस्या आहे किंवा किडनी ब्लॅडर, प्रोस्टेट कॅन्सर आहे, ह्यासाठी सुद्धा सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आता या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. तर या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे हिलिंग हँड क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. डॉक्टर रोहित सर, या अनुषंगाने मला विचारावंसं वाटतं की एकंदरीतच स्त्रियांमध्ये सुद्धा हर्नियाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. विशेष करून बऱ्याचदा प्रेग्नन्सी किंवा सिझेरियन सेक्शन झाल्यानंतर म्हणजे ज्याला आपण इन्सिजनल हर्निया म्हणतो अशा स्वरूपातल्या हर्नियाचंही प्रमाण आपल्याला वाढताना दिसतं. तर एकंदरीतच आम्हाला ह्याविषयी काय सांगाल? स्त्रियांमध्ये इन्सिजनल हर्निया किंवा अम्बिलिकल हर्निया, कुठलेही ॲब्डॉमिनल वॉल हर्नियाचं इन्सिडन्स जास्त असतं. आमच्याकडे एक 60 वर्षाची लठ्ठ महिला आली होती जिची आधी गर्भाशयाची पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया झाली होती, पण त्या ठिकाणी तिला 6 हर्नियाचे डिफेक्ट दिलेले होते. तर आम्ही तिला तपासल्यानंतर तिला सांगितलं की ही शस्त्रक्रिया आम्ही दुर्बिणीतनं करू शकतो. आम्ही जेव्हा दुर्बीण आतमध्ये टाकली तेव्हा आम्हाला तब्बल 15 हर्नियाचे डिफेक्ट तिथे आढळले आणि त्याची शस्त्रक्रिया आम्ही पूर्णपणे लॅप्रोस्कोपिक करू शकलो आणि दुसऱ्या दिवशी पेशंट उभी राहून आपलं ॲक्टिव्हिटीज करून चालणं फिरणं करू शकली आणि ती पेशंट आता 3 वर्षानंतर आमच्याकडे परत भेटायला आली आणि शी इज डुईंग रिअली वेल अँड व्हेरी हॅपी. माझं नाव आशा मुक्ता आहे. माझं हर्निया झाला होता, बिंबीवर मोठा झाला होता. मला खूप भीती वाटत होती, पण मी ह्या डॉक्टरांचं नाव ऐकल्यावर इथे आले. डॉक्टरांच्या बोलण्याने माझा अर्ध ही समस्या बाहेर निघाली आणि नंतर त्यांच्या ऑपरेशन मी एकदम व्यवस्थित झाले.
हर्नियाची सुरुवात झाल्यानंतर बऱ्याचदा हा त्रास देत नाही जास्त, त्यामुळे लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा एक गैरसमज असाही असतो की ऑपरेशन करून सुद्धा काही फायदा होणार नाही, पुन्हा उद्भवणार आहे. तर असे जे गैरसमज आहेत लोकांमध्ये, ह्याविषयी आपण प्रेक्षकांना काय सांगाल? तर बरेचसे लोक मला विचारतात की हर्निया तसाच का नाही ठेवायचा आणि त्याला शस्त्रक्रिया का करायची. तर हर्निया तसं ठेवण्याचे काही संभाव्य धोके आहेत. त्यातला एक प्रमुख धोका आहे की त्याची साईज दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. ते आतडे आत बाहेर करून ती साईज हर्नियाची वाढवत राहतात. आणि दुसरं, त्याच्यामुळे जर आतडे आतमध्ये येऊन अडकले तर त्याला कधी कधी गळफास बसू शकतो, गँग्रीनस चेंजेस होऊ शकतात आणि ह्या चेंजेसमुळे अक्यूट इमर्जन्सी सिच्युएशन येऊ शकते जिथे ही शस्त्रक्रिया इमर्जन्सी असेल. तर द बेस्ट टाइम टू ऑपरेट हर्निया सर्जरी इज व्हेन इट इज ट्रबलिंग यू द लिस्ट. विशेष करून हिलिंग अँड क्लिनिक सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी गरजू रुग्णांना ट्रस्टद्वारे मदत केली जाते. विशेष करून मला सांगावंसं वाटतं की हिलिंग अँड क्लिनिक हे संपूर्ण महाराष्ट्राच्या बरोबरीने देशात आणि परदेशातही सेवा देत आहे. महाराष्ट्रामध्ये विशेष करून पुणे, मुंबई, त्याच अनुषंगाने आपल्याला ठाणे, वाशी, नाशिक, बेळगाव, कोल्हापूर आणि लातूर या ठिकाणी सेवा मिळणार आहे. विशेष करून पुण्यामध्ये 10हून अधिक शाखा आपल्याला उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये टिळक रोड, कोथरूड, बाणेर, वानवडी, पिंपरी चिंचवड, दिघी, चाकण, उंडरी, हिंजेवाडी, कात्रज सर्वत्र आपल्याला सेवा उपलब्ध आहे. पण याच्या पुढे जाऊन आपल्याला व्हिडिओ कन्सल्टेशन आणि ऑनलाईन सल्ला ग्रामीण भागातील रुग्णांसाठी विशेष करून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा आजार असो आपल्याला निराश होण्याची गरज नाही. आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. डॉक्टर रोहित शूल सर, गेल्या काही वर्षात गॉल ब्लॅडर स्टोन म्हणजे पित्ताच्या खडांचंही प्रमाण खूप वाढतं आहे आणि म्हणजे त्याला विविध कारणं आहेत अर्थातच, पण एकंदरीतच हे जे पित्ताचे खडे आहेत किंवा गॉल ब्लॅडर स्टोन आहे, याविषयी आमच्या प्रेक्षकांना आपण काय सांगाल? पित्ताशयातल्या खड्यांमुळे बऱ्याचदा उजव्या बाजूला वरच्या भागामध्ये पोटामध्ये दुखतं. पेशंटला ताप येऊ शकतो, कावीळ होऊ शकते. डाव्या बाजूला पोटामध्ये पण दुखू शकतं, जे स्वादुपिंडाच्या सुजेमुळे होतं, किंवा कधी कधी ताप येणे, उलट्या होणे आणि पोटामध्ये खूप जास्त दुखणे, हे सगळे त्याची लक्षणे आहेत. पित्ताशयाची ट्रीटमेंट म्हणजे लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टमी. तर लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टमी म्हणजे दुर्बिणीतनं पित्ताशयाची शस्त्रक्रिया करून ते काढून टाकणे. तर ही शस्त्रक्रिया 3 ते 4 छोट्या होल्सनी पूर्णपणे केली जाते आणि ह्याचा ॲडव्हान्टेज हे आहे की कोणत्याच प्रकारचा कट किंवा इन्सिजन घेऊन आपल्याला पित्ताशय काढावं लागत नाही आणि फ्रॉम द 2nd or 3rd डे पेशंट पूर्ववत आपल्या ॲक्टिव्हिटीज करू शकतो आफ्टर द सोर्स ऑफ इन्फेक्शन अँड पेन इज रिमूव्ड. हिलिंग हँड्स क्लिनिक येथे आपण 3D 4K टेक्नॉलॉजीनी पित्ताशयाची शस्त्रक्रिया करतो, ज्याच्यामध्ये ICG नावाचं एक डाय देऊन पण आपण अधिक एनहान्समेंट त्या बिलियरी ट्रीचा किंवा त्या एरियाचा आपण करतो. याच्यामुळे आजूबाजूच्या अवयवांना कोणत्याही प्रकारचं डॅमेज हे पूर्णपणे अवॉइड होतं. तर आमच्याकडे एक पेशंट अराउंड 40 वर्षाची फार बिझी महिला रात्री आली विथ सिव्हिअर पेन अँड वॉमिटिंग. तर आम्ही तिचे अचूक निदान केले की तिच्या पित्ताशयामध्ये खडे होते आणि त्याच्यामुळे तिच्या पित्ताशयाला खूप सूज आली होती आणि ऑलमोस्ट त्याच्यामध्ये पू पण तयार झाला होता. की आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तिला सर्जरीसाठी पोस्ट केलं आणि द नेक्स्ट डे वी कुड डिस्चार्ज हर. आणि ती 1 आठवड्याने जेव्हा आमच्याकडे फॉलोअपला आली तेव्हा ती म्हणाली की मला असं वाटलंच नाही की माझी कोणत्या प्रकारची शस्त्रक्रिया झालेली आहे. आय हॅड सच अ बिझी शेड्यूल की मी 2-3 दिवशीपासून माझं वर्क रिझ्यूम केलं पूर्णपणे. हिलिंग हँड्स येथे आमचं सुसज्ज लॅप्रोस्कोपी डिपार्टमेंट आहे, जिथे अचूक निदान, ट्रीटमेंट आणि पूर्णपणे पेशंट मॅनेजमेंट हे आम्ही करतो. तर कोणत्याही स्वरूपाचा गुदमार्गाचा आजार असो, ज्याच्यामध्ये पाईल्स, फिशर्स, फिशुला म्हणजे मूळव्याध भगंदर आहे, कॉन्स्टिपेशन सारखी समस्या आहे, कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे आतड आणि गुदम भागाचा जो कर्करोग आहे, किंवा त्याच अनुषंगाने पायलोनेरल सायनस सारखी समस्या आहे, हर्निया आहे, व्हेरिकोज व्हेन आहे, स्त्रीरोग आहेत ज्याच्यामध्ये एंडोमेट्रियोसिस, ॲडिनोमायसिस, युटेराइन फायब्रॉइड, युटेराइन कॅन्सर सारखी समस्या आहे, किंवा लठ्ठपणा आणि मधुमेह म्हणजेच ओबेसिटी, डायबिटीस सारखी समस्या असो, ह्या सर्वांसाठी सर्वोत्तम उपचार आपल्याला आता हिलिंग अँड क्लिनिकमध्ये उपलब्ध झालेले आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. डॉक्टर रोहित शूल सर आणि डॉक्टर लीना ढोले मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.